ओबीसींचे आरक्षण वाढविण्याचे अधिकार हे राज्याला नसून ते केंद्र सरकारला आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळावे पण ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये। भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याच्या मार्गावर आहे। संविधान वाचेल तरच आरक्षण टिकेल। त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन यासाठी लढा देऊ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले। ते दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महामेळाव्याच्या अध्यक्ष समारोपाच्या भाषणात ते बोलत होते। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून शासनाला जागृत करण्यासाठी येथे आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माननीय बाळासाहेब आंबेडकर हे होते, तर उद्घाटक म्हणून माननीय प्रकाश अण्णा शेंडगे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार माननीय विकास महात्मे, माननीय प्राध्यापक टीपी मुंडे, माननीय हरिभाऊ शेळके, माननीय चंद्रकांत बनकर, कल्याण दळेकर, नागोराव बनकर, किशनराव चव्हाण, कीर्तिकर बुरांडे, तुकाराम साठे, रवी शिंदे, संभाजीराव धुळगंडे, फारुख अहमद, नागोराव पांचाळ, प्राध्यापक किशन चव्हाण, आर डी शिंदे यांच्यासह 12 बलुतेदारांचे नेते व बहुजन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। माननीय बाळासाहेब आंबेडकर व माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांचे विचार ऐकण्यासाठी नरसी येथे नांदेड जिल्ह्यातील अथांग ओबीसी जनसमुदाय या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। त्यामुळे महामेळाव्याचा संपूर्ण परिसर पिवळ्या टोप्यांनी भरगच्च भरून गेला होता। नरसी येथे झालेला हा ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव महामेळावा ऐतिहासिक ठरल्याचे जनतेत बोलले जात आहे। या महामेळाव्याचे सूत्रसंचालन शिक्षक श्री बालाजी तुपेकर यांनी केले। तसेच आमच्या चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री बालाजी हनुमंते यांनी या ओबीसी आरक्षण बचाव महामेळाव्याचा घटनास्थळाहून घेतलेला स्पेशल रिपोर्ट आता आपण ऐकूया। मी बालाजी हनुमंते, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब, तसेच या कार्यक्रमाच्या या मेळाव्याचे उद्घाटक माननीय प्रकाश अण्णाजी शेंडगे, दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन आणि सर्व तमाम पंथी प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। नमस्कार। त्यांना 12 बलुतेदाराच्या हातामध्ये सत्ता जाता का? नरेंद्र मोदीचा असणारा समाज जो आहे तो आपल्या नांदेडमध्ये आहे का? मी तर निवडणूक लढवलंय पण मला गावांगाव माहिती आहे। आहे का नरेंद्र मोदीचा माणूस समाज इथे आहे ना? समजा उद्या बीजेपी जे म्हणते की अध्यक्षही पद्धत आणायची म्हणजे अमेरिकेसारखी अध्यक्ष पद्धत आणायची की लोकांनीच अध्यक्ष निवडायचा, लोकांनीच अध्यक्ष निवडायचा, असं जर झालं असतं तर नरेंद्र मोदीला आपल्या एकदा मतं मिळाली असती का? हे जे संविधान बदलण्याची जी चर्चा चालली आहे